नमस्कार, मराठी कोडवामध्ये आपले मनपूर्वक स्वागत। बऱ्याच वेळा शरीरात कॅल्शियमची कमतरता होते। कॅल्शियमची कमतरता झाल्यामुळे हाडांचे व दातांचे आरोग्य ढासळते। कॅल्शियमचे प्रमाण वाढवण्यासाठी आपण आहारात मखाना खाल्ला पाहिजे, ज्यामुळे कॅल्शियम खूप जास्त प्रमाणात मिळते व हाडांचे व दातांचे आरोग्य सुधारते। तर आज मी तुम्हाला मखाण्याची मस्त अशी पौष्टिक खीर बनवून दाखवणार आहे। चला तर बघूया। मखाण्याची खीर बनवण्यासाठी इथे एक मोठी वाटी मखाना घेतला आहे। दूध घेतला आहे अर्धा लिटर, हे गाईचे दूध आहे, तुम्ही इथे म्हशीचे दूधही घेऊ शकता। साखर, काजू व बदाम यांना बारीक चिरून घेतला आहे, इलायची पावडर आणि साजूक तूप। आता एका कढईमध्ये टाकूया साजूक तूप 1 ते 1.5 चमचा। यामध्ये टाकूया मखाणे। आता मखाण्यांना भाजून घेणार आहोत, ज्यामुळे हे क्रिस्पी होतील। तर अशा प्रकारे एकसारखं यांना मिक्स करायचं आहे व 3 ते 4 मिनिटं चांगलं मीडियम फ्लेमवर भाजून घ्यायचं आहे। मखाणा खाण्याचे खूप सारे फायदे आहे। मखाण्यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे वारंवार भूक लागत नाही आणि वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते। पचनक्रिया सुधारते। मखाना पचायला खूप हलका असतो, ज्यामुळे खूप इझिली पचतो। मखाण्यांना 3 ते 4 मिनिटं मीडियम फ्लेमवर चांगलं भाजून घेतलं आहे। हे चांगले क्रिस्पी झाले आहे। एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेऊया। आता त्याच कढईमध्ये टाकूया अर्धा लिटर दूध। दुधाला चांगलं गरम करून घेतलं होतं, त्यामुळे मलाई ही आली आहे। आता गॅसची फ्लेम मीडियम ठेवली आहे। एकदम मिक्स करून अधूनमधून याला मिक्स करत राहणार आहोत आणि 10 मिनिटे याला असंच उकळू दिलं आहे। आता यामध्ये टाकूया काजू व बदामाचे काप, म्हणजे हेही चांगले शिजले जातील। तर मिक्स करून घेऊया। मखाणे थंड झाले आहे। आता यांना एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूया व थोडंसं जाडसर वाटून घेऊया। मखाण्यांना मिक्सरमधून फिरवून घेतलं आहे अशा प्रकारे जाडसर। आता एका वाटीमध्ये यांना काढून घेऊया। दुधाला गॅसवर ठेवून 20 ते 25 मिनिटं झाली आहे। आता हे अशा प्रकारे थोडंसं घट्टसर व्हायला लागलं आहे, तुम्ही बघू शकता। तर आता यामध्ये टाकूया मखाण्याची पावडर, जी आपण बनवून घेतली आहे। चांगलं मिक्स करून घेऊया। खिरीला 10 मिनिटं असं शिजू देऊया, म्हणजे आपले जे मखाणे आहे ते चांगले शिजले जातील। याला एकसारखं मिक्स करत राहायचं आहे। तर अशा प्रकारे हे 10 मिनिटं याला असं शिजू दिलं आहे। हे घट्टसर पडू लागलं आहे व जे मखाणे होते ते चांगले शिजले गेले आहे। आता यामध्ये टाकूया साखर। तर मी इथे 4 ते 5 चमचे साखर टाकत आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता साखर। याला चांगलं मिक्स करून घेऊया। अजून 1-2 मिनिटे याला असं शिजू देणार आहोत। इलायची पावडर टाकली आहे अर्धा चमचा, ज्यामुळे खूप मस्त चव येते खिरीला। मिक्स करून घेतली आहे। तर अशा प्रकारे इथे मखाण्याची खीर तयार आहे, तुम्ही बघू शकता किती मस्त बनली आहे। मखाण्याची खीर तयार आहे, एका बाउलमध्ये काढून घेऊया। ही खीर तुम्ही सलग आठवडाभर खाल्ली ना, तुम्हाला आरोग्यामध्ये खूप फरक जाणवेल। तुमचे हाडांचे व दातांचे आरोग्य सुधारेल, तसेच रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत होईल। मखाना खीर तयार आहे, तुम्ही हे नक्की ट्राय करा। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि प्लीज मराठी कोडवा चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।